नमस्कार, रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हा उपमा बनवू शकतो आणि उपमा अगदी चिकट होऊ नये, मऊ मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी बऱ्याचशा टिप्स व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील। तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं उपमा बनवण्यासाठी मी इथं शेवया घेतलेल्या आहेत। या शेवया 240 मिलीच्या कपनी 1 कप भरून घेतलेल्या आहेत, किंवा मग तुम्ही घरातली एखादी वाटी आहे तीही भरून घेऊ शकता। तर या शेवया गहू ओलवून घरी रवा आणि मैदा काढून बनवलेल्या आहेत, त्यामुळे याचा कलर थोडासा वेगळा आहे। तर आपण ज्या रेडीमेड मार्केटमधून आणतो त्या जरी वापरल्या तुम्ही इथं तरीही चालेल। तर पहिले काय करायचं आहे आपल्याला की ह्या शेवया आहेत त्या आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत। तर एका पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती, तर गॅस कमीच ठेवलेला आहे। याच्यामध्ये या शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि कोरड्याच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये तूप वगैरे काहीही मी घातलेलं नाही आहे, कोरड्याच मी याला व्यवस्थित भाजून घेते। तर शेवया अशा कोरड्या हलक्या भाजून घेतल्यामुळं पण त्याचा चिकटपणा जो आहे तो नंतर कमी होतो। तर शेवया ज्या आहेत त्या आपल्याला हलवता येत नाहीत चमच्याने पटकन, तर अशा वेळी तुम्ही हात लावून अशा पद्धतीने उलटवू शकता। फक्त काळजी घ्या, थोडासा हाताला चटका वगैरे लागू शकतो याची। तर कमी गॅसवरच भाजायच्या आहेत, म्हणजे मग व्यवस्थित भाजल्या जातील। नाहीतर मग काय होतं, खालच्या शेवया आहेत त्या करपल्या जातात आणि वरच्या तशाच कच्च्या राहतात। तर अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता अगदी छान असा हलका रंग आलेला आहे आणि शेवया छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत। तर आता या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथं फोडणी करतोय आपण, त्यासाठी मी इथं 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये मी 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे। त्याच्यानंतर 1 चमचा चणा डाळ घातली। आता या डाळी आणि मोहरी छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। डाळींचा रंग जो आहे तो हलकासा बदलला पाहिजे आणि डाळींना छान असा क्रिस्प येतो। अशा जर त्या तेलामध्ये भाजल्या तर उपमा खाताना नंतर जेव्हा त्या दाताखाली येतात तेव्हा त्याची टेस्ट खूपच छान लागते। म्हणून या पद्धतीनं करून घ्या। आणि याच्यानंतर आपण जिरे घालणार आहोत। जिरे जर आधी घातले तर ते करपले जातील, म्हणून मी इथं पहिले जिरे घातलेले नाही आहेत। तर इथं बघू शकता डाळी छान अशा भाजत आलेल्या आहेत। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। तर जिरेही चांगले फुलू द्यायचे, लगेच फुलले जातात कारण तेल कडक आहे। आता सगळं व्यवस्थित भाजलं गेलं। याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथं उभा कापून घेतलेला आहे आणि नंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। तर कांदा वापरताना शक्यतो कांदा जास्त वापरा, म्हणजे मग उपम्याला टेस्ट छान लागते। तर मी इथं मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय। जर तुम्ही मीडियम आकाराचा वापरत असाल तर मग 2 कांदे वापरा इथं। कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे, पण हा थोडा थोडा भाजत आला की मग आपण प्रत्येक स्टेजला थोडे थोडे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालत राहणार आहोत। तर इथं कांदा बघू शकता बऱ्यापैकी भाजलेला आहे। आता याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतले। हे जे शेंगदाणे आहेत ते ऑलरेडी भाजलेले आहेत, म्हणून मी या स्टेजला घातले। जर कच्चे असतील तर थोडेसे तुम्ही आधीच घातले कांद्यासोबत तरीही चालेल, ते छान असे भाजले जातात। आणि किंवा मग पोह्यांवरती कसे आपण तळून घालतो तसे घातले तरीही चालतील, पण जेव्हा आपण याच्यामध्ये घालतो तेव्हा ते पाण्यामध्ये उकळले जातात आणि त्याची टेस्ट जी आहे ती छान येते, म्हणून मी या स्टेजला घातलेले आहेत। नंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे ते 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। नंतर थोडीशी कोथिंबीर घातली। कोथिंबीरीनं चव छान येते फोडणीमध्ये घातल्यानंतर, म्हणून थोडीशी घालायची आहे, बाकीची आपण नंतर घालणार आहोत। तर कोथिंबीर घातल्यानंतर ही एक 10-15 सेकंद मी छान परतून घेतलं। त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। तर हळद घातल्यावर ही एक अर्धा मिनिट चांगलं परतलं। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना थंड पाणी घातलं तरीही चालेल, किंवा मग तुम्हाला जर जास्त गडबड असेल तर अशा वेळी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं मोजून आणि ते पटकन घालायचं, म्हणजे मग उपमा लगेच तयार होतो। तर या वाटीनीच मी इथं मोजून घेतलेल्या आहेत शेवया। ही वाटी आणि 240 मिलीचा कप दोन्हीचं मेजरमेंट सेम आहे। तर याच वाटीने मी इथं 2 वाट्या पाणी घालतीये।
तर 1 वाटी फुल भरून मी शेवया घेतल्या होत्या, त्यासाठी 2 वाट्या पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरायचं, म्हणजे मग शेवया चिकट होत नाहीत. पाणी जर जास्त झालं तरीही शेवया चिकट होतात. तर इथं मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. आता मीठ घातल्यानंतर हलकीशी थोडीशी साखर घालते आहे मी इथं, कारण मला थोडासा तिखट गोड चव आवडते. तुम्ही जर आवडत नसेल तर स्किपही करू शकता. तर याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आली की याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. तर तूप आणि तेल याचं प्रमाणही अगदी व्यवस्थित असेल तर मग शेवयांचा उपमा कधीही चिकट होत नाही. अगदी व्यवस्थित मऊ, मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर इथं छान असं उकळलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण भाजलेले शेवया घालणार आहोत. तर शेवया घालून घ्यायच्या आहेत. त्यावेळी गॅस कमी ठेवायचा, नाहीतर मग कधी-कधी ते उतू येऊ शकतं. तर छान अशा शेवया मिक्स करून घ्यायच्या. शेवया मिक्स केल्यानंतर हलकासा गॅस फुल करायचा आणि छान उकळी येऊ द्यायची आहे याला. तर व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. उकळीही छान आलेली आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही शेवयातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि छान अशा शेवया झालेल्या आहेत. आता आपण हलवून बघूयात त्या चिकट आहेत का, शिजल्या गेलेत का. तर बघू शकता अगदी छान सुटसुटीत आणि मऊ मोकळ्या झालेल्या आहेत आणि छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. तर पाण्याचं प्रमाणही जास्त झाल्यावरही शेवया चिकट होतात. तर पाणी शक्यतो 1.5 ते 1.25 पट असं वापरा. दुप्पट पाणी शक्यतो शेवयांना वापरू नका. तर अगदी छान मऊ मोकळ्या झालेल्या आहेत आणि कांद्याचा वापरही थोडा जास्त करा, म्हणजे मग थोडीशी गोडसर आणि तिखट चव एकदम छान अशी येते. तर रोजच शिरा किंवा रव्याचा उपमा, पोहे खाऊन ही मुलं कंटाळतात. तर पटकन तयार होणारा नाश्ता म्हणजे शेवयांचा उपमा हा नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर वरून छान अशी कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली. आता गॅस बंद करायचा. इथं आपला छान असा शेवयांचा उपमा तयार झालेला आहे. आता हा आपण सर्व करूयात. तर याच्यामध्ये आपण ज्या डाळी किंवा शेंगदाणे घातलेले आहेत त्याची चव अतिशय छान लागते उपमा खाताना. तर सर्व करताना वरून छानशी कोथिंबीर घातली, तसंच वरून डाळिंबाचे दाणे घातले, कारण ते दिसायलाही अगदी सुंदर दिसतात. रंगसंगती अगदी छान दिसते याच्यामध्ये. आणि पर्सनली मला याची टेस्ट खूप आवडते. म्हणजे रव्याचा उपमा किंवा शेवयांचा उपमा, पोहे याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालून जर खाल्ले तर टेस्टला खूपच छान असे लागतात. तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.